नागपूर शहरात पोलिसांकडून बेकायदेशीर हुक्का पार्लरवर मोठी कारवाई करण्यात आली असता ऑपरेशन थंडर अंतर्गत शंकरनगरमधील निंबस लॉज हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला असून विशेष म्हणजे या छाप्यांमध्ये सम्राट कुटुंबातील काही युवती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे युवक एका बंद पार्लरमध्ये एकत्र हुक्का ओढताना पोलिसांच्या हाती लागले। नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत शंकरनगर येथील निंबस लॉज हुक्का पार्लरवर शुक्रवारी पहाटे 3 वाजता मोठी कारवाई केली। मादक पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली असून ज्यामध्ये स्पष्ट झालं की पार्लर रात्रीभर बेकायदेशीरपणे सुरू असतो आणि येथे तंबाखूयुक्त हुक्का मोठ्या प्रमाणात दिला जातो। छाप्याच्या वेळी पार्लरचा दरवाजा आतून बंद होता। पोलिसांनी दरवाजा तोडून प्रवेश घेतल्यावर धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले। अनेक युवक आणि युवती हुक्का फ्लेवरचा धूर काढताना आढळले। त्यामध्ये काही युवती सम्राट कुटुंबातील असल्याचं समजतंय। संचालक समीर शेख यांच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्राहकांना कडक इशारा देण्यात आला आहे। विशेष म्हणजे अलीकडेच हाच परिसर एका हुक्का पार्लरवरील गोळीबारामुळे चर्चेत होता आणि त्यामुळे पोलिसांकडून अशा ठिकाणी सतत नजर ठेवण्यात येत आहे। या छाप्याचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम, वरिष्ठ निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने केली आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेचे रिपोर्ट।